पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी तनुष स्पोर्ट्स सावंतवाडीला मॅच मध्ये आणू शकतो. आता सध्या जर पाहिलं सर सीबर्ड रेडी टीमने देखील थोडासा दबाव या निर्माण सामन्यात केलेला सर आहे. खूप चढ उतार आपल्याला बघायला मिळाले. कधी सामना झुकतोय तो सीबर्ड रेडी क्रिकेट संघाकडून, कधी तनुष स्पोर्ट्स सावंतवाडी क्रिकेट संघाकडून. सामना 6 चेंडू 15 धावा सामना. किरण पाटीलचं कौतुक करावंच लागेल. 12 चेंडू आणि 18 धावा असताना फक्त 3 धावांचं षटक त्यांनी टाकलेलं आहे आणि सुमितची विकेट देखील आलेली आहे. काय प्रेक्षकांनी आता मैदान डोक्यावर घ्यायला सुरुवात केली आहे. काय होईल अंतिम टप्प्यामध्ये. 6 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. हा सोहळा आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी लांब लांब वरून प्रेक्षक आनंदवाडीत आलेत. आनंदवाडीच्या क्रिकेटचा आनंद घेत आहेत आणि आता 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. करण मोरे हे ते नाव आहे आपल्या संघाला संकटातून कित्येकदा बाहेर काढलंय. करण मोरे हे ते नाव आहे पालघरचं ज्यांनी लेदर बॉलचं क्रिकेट देखील जबरदस्त खेळलंय. परंतु शहापूरचा ओमकार तरमाळे एक युवा टॅलेंटेड गोलंदाज, त्याच्याच हातात संघाचं भवितव्य सोपवलेलं आहे. एकाच्या हातात बॅट, एकाच्या हातात बॉल. एक करणार गोलंदाजी, एक करणार फलंदाजी. जिंकणार कोण मॅचला. 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. अप्रतिम मॅच, अप्रतिम सामना अंतिम टप्प्यात मात्र या ठिकाणी येऊन ठेपलाय. पाहूया काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये. तनुष स्पोर्ट्स सावंतवाडी आणि सी बर्ड रेडी यांच्यामधील एक जबरदस्त घमासान. पहिला बॉल अप्रतिम टाकलाय. काय बॉल टाकलाय, जबरदस्त. अप्रतिम यॉर्कर चेंडू फलंदाजाला अगदी निरुत्तर करणारा. अप्रतिम सुरुवात गोलंदाजीत. 5 चेंडू आणि या 5 चेंडूत करायच्या आहेत 55 धावा. 40 धावा, 2 गडी बाद. शेवटचं षटक एक रंगतदार अटीतटीची लढत प्रेक्षकांसाठी. जे प्रेक्षक 5 वाजल्यापासून या मैदानात आलेत, 1 वाजून गेलाय आणि तोच सामना मैदानात जो हवाय तो मैदानात आपण बघतोय. एक मोठा फटका मॅचचं गणित बदलू शकतो. पाहूया काय होईल. ओहो, यावेळेला फाईन लेगची दिशा निवडली आहे आणि हा बॉल जातोय सीमा रेषा पार. वाह, काय मॅच सुरू आहे या ठिकाणी. आता सामन्याचं गणित पुन्हा बदललं. कधी सावंतवाडी, कधी रेडी. 4 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांचा आवाज आता यायला सुरुवात होईल. टाळ्यांचा गजर देखील होईल कारण मॅच आता अंतिम टप्प्यामध्ये आली. नाही सर काय म्हणाल. आणि जर का मॅच टाय झाली तर काय. काहींना वाटत असेल रेडी जिंकावं, काहींना वाटत असेल सावंतवाडी जिंकावं आणि आमच्या सारख्या क्रिकेट प्रेमींना वाटत असेल होऊ दे टाय आणि होऊ दे सुपर ओव्हर. पाहूया काय होतं इकडे. बरोबर सर. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला. मनगटी फटका त्या ठिकाणी खेळला. 1 धाव तर घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल आणि जयेश पाटील थ्रो करतायत. तोपर्यंत 2 धावा तिकडे कंप्लीट झालेल्या आहेत आणि आता जर पाहिलं शेवटचे 3 बॉल 9 धावांची आवश्यकता. तीन चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये काय होणार. प्रचंड उत्कंठा. जे बसले होते ते आता उभे राहिलेत. टाळ्यांचा गजर करतायत. काळजाचे ठोके धगधग 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 करतायत. या मॅच मध्ये काय होणार. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा परंतु पाहूयात फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी. 1 धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत आणि आता मॅच आली आहे. 2 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. नाईक सर काय म्हणाल. सर सुपर ओव्हर बघायला खूप आवडेल आजच्या दिवसात. 1 वाजून गेलाय. थंडी जाणवते मैदानात. प्रेक्षक पण भरपूर उपस्थित आहेत परंतु दोन्ही संघांचे समर्थक आपला संघ जिंकावा अशी प्रार्थना करतायत. परंतु कॉमेंट्री बॉक्स मध्ये आम्ही मात्र म्हणतोय सुपर ओव्हरचा सामना व्हायला हवा. पाहूया काय होईल. प्रेक्षकांना जे आवडेल तेच होणार आहे. पाहूया काय होणार. प्रेक्षक हो, एकदा टाळ्यांचा गजर या मॅच साठी होऊन जाऊ द्या. वा 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 वा, याला म्हणतात क्रिकेट.
क्रिकेटची आनंदवाडी आणि आनंदवाडीचं क्रिकेट आपण पाहतोय. 2 बॉल 7 धावांची आवश्यकता. बिग हिट, या बॉलला फेकून दिलंय सीमारेषेच्या पार. वाह, षटकार. काय मॅच पाहायला मिळते, परंतु मॅच संपली नाही. नाही, बरोबर. एक धाव ही करायची आहे आणि क्रिकेट मध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. शेवटचा चेंडू, लास्ट बॉल, सामना जिंकायला 1 धाव, 1 चेंडू आणि 1 धाव, 54 धावा, लास्ट बॉल टू गो. बघूया काय घडतंय सर या शेवटच्या चेंडूवर. यस, याचीच प्रतीक्षा सगळ्यांना आहे. सर्व देवगडकर, सर्व सिंधुदुर्ग वासीय, मॅच संपलेली नाहीये. या दोन्ही टीम साठी एकदा जोरात टाळ्या वाजवायच्या, जोरात. 1 बॉल 1 धाव. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही, जोपर्यंत शेवटची धाव होत नाही, तोपर्यंत या खेळामध्ये सांगितलं जात नाही काय होईल, काय होईल, काय होईल. ओमकार एका बाजूला आहे, करण एका बाजूला आहे, एका बाजूला बॅटर आहे, दबाव त्यांच्यावर आहे, दबाव बॉलरवर सुद्धा आहे. कारण एक मोठा सामना आहे, मोठ्या स्पर्धेमधला सामना आहे. 21 वर्षाची परंपरा आहे आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीची आणि अशा प्रकारचे क्षण पाहायला मिळतात. म्हणून या स्पर्धेचा दर्जा, या स्पर्धेची उंची काहीतरी वेगळीच आहे. शेवटचा बॉल. यावेळेला आपण पाहतोय धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि करण मोरे, सेलिब्रेशन जबरदस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय. तनुस्पोर्ट सावंतवाडी. पहा मॅचचा रिझल्ट काही लागू द्या, दोन्ही टीम चांगल्या खेळल्या, दोन्ही टीम चांगल्या खेळलेल्या आहेत आणि दोन्ही टीमचं आपण कौतुक या ठिकाणी करू. कारण सी बर्ड रेडीने देखील चांगलंच क्रिकेट खेळलंय, परंतु तनुस्पोर्ट सावंतवाडीने या ठिकाणी बाजी मारली. दर्जेदार क्रिकेट. कार्यकर्त्यांना विनंती, आपण खुर्च्या आणायच्यात आणि करण मोरे या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुमची वाट पाहतोय. परंतु पवन केने, सिंधुदुर्ग वासियांना लक्षात राहील काय जबरदस्त खेळलेत पवन केने, यांचंही आपण कौतुक करू.